Hello dear students and parents, welcome to Matrix Science Academy. 10th स्टँडर्डचे एक्झाम्स कंप्लीट झालेले आहेत आणि आता आपण 11th स्टँडर्डचं प्रिपरेशन चालू करणार आहोत. बट सध्या बऱ्याच पालकांच्या मनात आणि इवन मुलांच्या मनात हा डाऊट आहे की सर जेई करायला हवं का सीईटीची बॅच सिलेक्ट करायला हवी. सो आत्ता सध्या त्याची काहीही काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण की आपण घेऊन येत आहोत एक इम्पॉर्टंट बॅच जी की डेमो बॅच आहे, ज्याचं नाव आहे पाथफाइंडर बॅच. आता सगळ्यात पहिलं आपण समजून घेऊयात की पाथफाइंडर बॅच एक्झॅक्टली आहे काय. सो आपण 23 ऑफ मार्चपासून डेमो सेशन्स चालू करत आहोत आणि ह्या डेमो सेशन्सचं नाव असणार आहे पाथफाइंडर बॅच. बिकॉज ह्या बॅच नंतर तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे की तुम्ही सीईटीसाठी जास्त सुटेबल आहात की जेईसाठी जास्त सुटेबल आहात. तुम्हाला दोन्हीही एक्झाम्स रिलेटेड फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, आणि जर तुम्ही नीट प्रिपेअर करत असाल तर बायोलॉजी, ह्या चारही विषयांचे 4 धडे शिकवले जातील. फिजिक्सचे 4, केमिस्ट्रीचे 4, मॅथ्सचे 4 आणि बायोलॉजीचे 4. बरं, टोटल जर तुम्ही 11वी-12वीचा जर सिलेबस बघाल तर ह्या एक्झाम्समध्ये असं पकडून झाला सीईटीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हा ग्रुप असतो आणि प्रत्येक विषयाचे साधारण तुम्ही पकडून झाला 25 धडे असतात. सो असे 75 धडे आहेत सीईटीला. आणि जेई परीक्षेची प्रिपरेशन जर आपण करत असू तर त्याला प्रत्येक धड्यात साधारण प्रत्येक सब्जेक्टमध्ये साधारण 30 चॅप्टर्स 30 धडे आहेत. सो असे 90 धडे आपल्याला प्रिपेअर करावे लागतात. सो आत्ता सध्या आम्ही ह्या पाथफाइंडर बॅचमध्ये एक्झॅक्टली काय करतोय, या 75 किंवा 90 हे जे 75 आहेत ह्या 90 मधलेच आहेत काय. सीईटीचे जे 75 धडे आहेत हे 90 मधलेच आहेत. सो असं नाही आहे की 90 वेगळे आणि 75 वेगळे. जर हे 90 धडे असतील तर या 90 धड्यांमधलेच 75 धडे सीईटी मध्ये आहेत. ओके, सो आपण या 90 धड्यांमधनं फिजिक्समधले 4, केमिस्ट्रीमधले 4 आणि मॅथ्समधले 4, 4, 4 आणि 4 असे 12 धडे सिलेक्ट करणार आहोत. आणि हे 12 धडे मुलांचे पुढच्या 2 महिन्याच्या स्पॅनमध्ये आपण हे 4, 4 आणि 4 असे 12 धडे प्रिपेअर करून घेणार आहोत. जर कोणी नीट प्रिपेअर करत असेल तर मॅथमॅटिक्सच्या ऐवजी बायोलॉजीचे 4 लेसन प्रिपेअर करून घेतले जातील. आता ह्या पॅटर्नमध्ये ट्रेडिशनल पॅटर्न आणि आपला पॅटर्नमध्ये फरक असा असणार आहे की आपण जेव्हा त्यांना प्रिपेअर करून घेतोय तर मुलांना या धड्यांमध्ये जेव्हा शिकवलं जाईल तेव्हा त्यांना 10वीसारखं नाही, कॉन्सेप्ट ओरिएंटेड शिकवलं जाईल आणि त्याच्यावरती रिक्वायर्ड MCQs जे सीईटी आणि जेई परीक्षेत येतात असे प्रश्नांची प्रॅक्टिसही करून घेतली जाईल. सो यासाठी जो टाइम टेबल असणार आहे 23 मार्चपासून आपण बॅच चालू करत आहोत आणि 23 मार्चपासून ही बॅच चालणार आहे 22 मेपर्यंत. असं पकडून चला ऑलमोस्ट 2 महिन्यांचा हा कोर्स आहे. आणि या 2 महिन्यांच्या कोर्समध्ये हे 4, 4 आणि 4 असे 12 धडे कव्हर केले जातील. 12 धडे 90% जर तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर साधारण तुम्हाला समजेल की 10 ते 15% सिलेबस तो कव्हरेज होत आहे. सो पूर्ण जेईच्या 10 to 15% कव्हरेज होत आहे. तुम्ही ह्याला ट्रेलर समजू शकता. या ट्रेलरमध्ये मुलांना ह्याची जाणीव किंवा ह्याचा अंदाज येऊन जाईल की पुढच्या 2 वर्षात त्यांना नक्की काय शिकायचं आहे. जर ते हे 10 ते 15% गोष्टी शिकवलेल्यांवरती जेव्हा आम्ही 22 मे नंतर एक्झाम घेऊ, थोडंसं पुढे जातो मी, आपण इथून 23 मार्चपासून चालू करत आहोत. पाथफाइंडर क्लासेसचं कमेन्समेंट आहे. प्रत्येक दिवशी मंडे टू सॅटर्डे रोज क्लास असणार आहे आणि एव्हरी संडे टेस्ट असणार आहे. पहिला संडे सोडला तर नेक्स्ट संडेपासून टेस्ट चालू होणार आहेत. हे टेस्ट आपले जे शिकवलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरतीच रिव्हिजनसाठी असणार आहेत. काही टेस्ट वीकली टेस्ट असतील आणि काही टेस्ट क्युम्युलेटिव्ह टेस्ट असतील. क्युम्युलेटिव्ह टेस्टचा अर्थ काय की पहिला धडा झाला, जेव्हा दुसरा धडा होईल तेव्हा पहिला आणि दुसरा दोन्ही धड्यांवर टेस्ट असेल. मग परत तिसरा धडा झाला तर त्याच्यावरती टेस्ट होईल आणि मग नंतर पहिला, दुसरा, तिसऱ्यावरती क्युम्युलेटिव्ह टेस्ट होईल. असं करत करत जेव्हा आपण 22 मे पर्यंत पोहोचू तेव्हा 21 मेला फर्स्ट तुमची पाथफाइंडर असेसमेंट टेस्ट PAT पाथफाइंडर असेसमेंट टेस्ट कंडक्ट केली जाईल. आणि ही पाथफाइंडर असेसमेंट टेस्ट पहिली जी आहे ती MHT CET लेवलची असणार आहे. याचा अर्थ या टेस्टमध्ये कोणतंही नेगेटिव्ह मार्किंग नसेल. सगळे क्वेश्चन जे सीईटीला येऊ शकतात किंवा आलेले आहेत असेच प्रश्न असतील. सो मुलांना अंदाज येईल की आपण 4, 4 आणि 4 धडे जे केलेत त्याच्यावरती जर सीईटीची परीक्षा मी दिली 12-15% तर मी काय लेवलपर्यंत पोचू शकत आहे. आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी प्रिपरेशन काही वेगळं करायची गरज नाही. त्याच्याच दुसऱ्या दिवशी त्याच सिलेबसवरती MHT CET नाही, यावेळेस जेई मेन्स आणि नीट लेवलची पॅट दॅट इज पाथफाइंडर असेसमेंट टेस्ट 2 कंडक्ट केली जाईल. पाथफाइंडर असेसमेंट टेस्ट 1 आणि 2 कंडक्ट केली जाईल 21 आणि 22 तारखेला आणि 23 तारखेला त्याचा रिझल्ट डिक्लेअर केला जाईल.
रिझल्ट डिक्लेअर जेव्हा केला जाईल तेव्हा प्रत्येक मुलाला ह्याची काउन्सिलिंग केली जाईल की कोणी कोणत्या बॅचसाठी सुटेबल आहे. डिसिजन हा शेवटी पेरेंट्स आणि स्टुडंटचा असणार आहे, बट एक आम्ही तुम्हाला सजेशन या केसमध्ये देऊ शकतो की जर स्टुडंटचे स्कोर खूप चांगले असतील तर तुम्ही ट्राय करू शकता की तुम्ही जेई बॅचसाठी पण एम किंवा जेईसाठी पण तुम्ही एम करू शकता. व्हेरॅज जर स्टुडंट पहिल्या 4 आणि 12 धड्यांमध्ये स्ट्रगल करत असेल तर आम्ही तुम्हाला अपफ्रंट सांगू की आत्ताच जर स्ट्रगल असेल तर हा तर सिलेबस अजूनही वाढणार आहे. त्या केसमध्ये आपण त्यांना सुटेबल बॅचमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी सजेशन देऊ. सो बॅच अलोकेशन आणि काउन्सिलिंग हा 23 मेला कंडक्ट केला जाईल आणि 23 मे नंतर मुलांना एक 7-8 दिवसांची सुट्टी आहे. सो 24 पासून 31 पर्यंत त्यांना वेकेशन पिरियड आहे. मे मंथमध्ये समर वेकेशन असं कन्सिडर करू शकता आणि 1 जूनपासून मंडे येतोय, 1 जूनपासून आपला बॅच वाईज सेपरेट होऊन प्रत्येकाची जर्नी पुढे स्टार्ट होईल. जर तुम्ही जेईसाठी अलॉट झाला असेल तर जेईच्या हिशोबाने प्रिपरेशन चालू होईल, CET असेल तर CETच्या हिशोबाने आणि नीट असेल तर नीटच्या हिशोबाने. यानंतर जून नंतर आपण अजून बॅचेसमध्ये इम्पल्स बॅच आणि स्प्रिंट बॅच म्हणून लॉन्च करतो. ह्या बॅचेसवर सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल की एक्झॅक्टली त्याच्यात काय होणार आहे. आत्ता पेरेंट्सनी किंवा स्टुडंट्सनी आत्ता क्लिअर ठेवायचं आहे की पुढचे 2 महिने मला या पाथफाइंडर असेसमेंट टेस्टमध्ये बेस्ट स्कोर आणायचं आहे. बिकॉज मी जर इथं बेस्ट स्कोर आणत असेल, मी जर 10 ते 15% सिलेबस झालेला जो आहे त्याच्यात बेस्ट स्कोर आणू शकत असेल तर मला ते फक्त रेप्लिकेट करायचं आहे. जर मी 15% जो सरांनी सिलेबस शिकवला आहे त्याच्यामध्ये बेस्ट रिझल्ट देऊ शकत असेल तर हे मला फक्त साधारण 6 ते 7 टाइम्स जास्त सिलेबस जेव्हा येणार आहे त्याच्यामध्ये करायचं आहे. रिपीट करायची तीच गोष्ट. सो ह्याच्यात जेवढा चांगला आपण अभ्यास करू, ह्याच्यात जेवढा जास्त कॉन्सेप्च्युअली बिल्ड करू तेवढंच पुढे जाऊन बॅचेस सिलेक्शनमध्ये पण इझी होणार आहे. या बॅचेस एक्झॅक्टली काय आहेत ह्याचा आत्ता काही विचार करायचा नाही आहे. ह्याच्यावरती सेपरेटली मी व्हिडिओ शेअर करीन. पुढे आता या बॅचमध्ये टाईम टेबल कसं राहणार आहे क्लासमध्ये जेव्हा आम्ही शिकवतो त्यांना रोज सकाळी 8 वाजता आम्ही मुलांना बोलवू. या लेक्चर्समध्ये जेव्हा 23 तारखेपासून आपण चालू करू तर बघा 23 मार्चपासून बॅच चालू झाली आहे 22 मेपर्यंत. 21ला टेस्ट, 22ला टेस्ट, 23ला काउन्सिलिंग, 23 नंतर सुट्टी, 1 तारखेला पुढे क्लास. बट तुम्हाला हा डाऊट येईल सर मग 2 महिने काहीच फी नाही भरायची आहे. तुम्ही 2000 रुपये भरून डेमोचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर एक्सपेक्टेड असं आहे की तुम्ही 23 मार्चपासून जसे तुम्ही लेक्चर्स चालू कराल अटेंड करणं, एक 10 दिवस तुम्हाला मिळतील. त्या 10 दिवसात तुम्हाला हा डिसिजन घ्यावा लागणार आहे की तुम्हाला टीचरनी शिकवलेलं व्यवस्थित समजतं आहे का. टीचर्स जे शिकवतील, जे तुम्हाला पुढचे 2 वर्ष शिकवणार आहेत हे टीचर्स, त्यांचे डेमो लेक्चर्स बघून तुम्ही ॲडमिशन कन्फर्मेशन एक्सपेक्टेड आहे. जर तुम्हाला 10 दिवस नाही 15 दिवस हवे असेल त्या केसमध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअली येऊन ऑफिसमध्ये येऊन तसं विचारू शकता आणि तुम्ही थोडंसं एक्सटेन्शन पण घेऊ शकता. बट आम्ही एक्सपेक्ट हे करतो की 23 मार्चपासून 3 किंवा 4 एप्रिलपर्यंत, जास्तीत जास्त 5 एप्रिलपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन घेऊन टाकली तर तुमची बॅच लॉक होऊन जाईल आणि ही बॅचेस पुढे कंटिन्यू होणार आहे. ह्या बॅचमध्येच कंटिन्यू तुम्हाला 22 मेपर्यंत करायचं आहे. एक्झाम झाल्यानंतरच फायनली बॅच सेपरेट होतील. सो मग आत्ता सध्या जेव्हा आपण 23 मार्च ते 22 मेपर्यंत शिकवणार आहे त्यामध्ये आम्ही मुलांना कुठल्या प्रिंटेड नोट्स देऊ नाही शकणार. त्याचं रिझन असं आहे की ह्या बॅचमध्ये काही मुलं अशी असणार आहेत की जे पुढे जाऊन जेईला पण एलिजिबल होणार आहेत. अशीही काही मुलं असणार आहेत जे पुढे जाऊन CETसाठी एलिजिबल होणार आहेत. मग त्या दोघांच्या नोट्स खरं तर वेगळ्या असतात फायनली, पण ह्या 4 धड्यांसाठी आम्ही त्यांना एक कंबाईंड प्रिंटआउट्स देणार आहे की जेणेकरून ह्या 2 महिन्यासाठी मुलांकडे काहीतरी मटेरियल असेल आणि जेव्हा जूनमध्ये बॅच चालू होईल तेव्हा त्यांना सेपरेट बॅच वाईज जे मॅट्रिक्सचं प्रिंटेड मटेरियल आहे त्याचे बुक्स त्यांना मॉड्यूल वाईज प्रोव्हाइड केले जातील. आत्ता सध्या फॉर दिस 2 months जर्नी वी विल हॅव अ सेपरेट प्रिंटआउट्स फॉर स्टुडंट्स. पुढे टाईम टेबल कसं असेल, रोज सकाळी 8 वाजता क्लास चालू होईल. पहिलं लेक्चर मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री 1-1 तासाचे 3 लेक्चर कंडक्ट केले जातील. मध्ये एक छोटासा 15 मिनिट्सचा ब्रेक असेल. हे 3 लेक्चर्स PCM झाल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं सेशन हे त्या मुलांसाठी आहे ज्यांनी 8, 9, 10मध्ये कधी काही गोष्टी मिस केल्यात किंवा कॉन्सेप्ट त्यांच्या स्कूलमध्ये नीट क्लिअर नसतील झालेत. तर त्यांच्यासाठी कॉन्सेप्ट बूस्टर प्रोग्राम आहे आणि हा कंपल्सरी सगळ्या मुलांसाठी. काही मुलांना वाटू शकतं सर आमचे कॉन्सेप्ट चांगले आहेत तर आम्ही हा लेक्चर करायची गरज नाही का, तर तसं नाही आहे. या कॉन्सेप्ट बूस्टर लेक्चर्समध्ये 8, 9, 10मध्ये जे काही मॅथमॅटिक्स किंवा सायन्स रिक्वायर्ड असतं, जे 11, 12मध्ये लागत असतं, कसं होतं की पुढे जाऊन आपण जेव्हा अवघड गोष्टींकडे वळू त्यावेळेस छोट्या छोट्या गोष्टी
येत असल्यामुळे काही गोष्टी मिस झाल्यात 10वीमध्ये आपल्या, ते येत असल्यामुळे कधी कधी कॉन्सेप्ट समजत नाहीत आपल्याला क्लिअरली. सो हे जे आहे ना पुढचे 2 महिने, हा रोज 45 मिनिट्स इंटू तुम्ही 2 महिने पकडून झाला, त्याच्यात तुमचं पूर्ण 8वी 9वी 10वी आणि इवन 11वी 12वी मधले काही मॅथमॅटिक्सच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आल्या पाहिजेत, ह्या पण शॉर्टमध्ये एक्सप्लेन करून तुमचे कॉन्सेप्ट्स एकदम बूस्ट केले जातील. ज्यांनी फाउंडेशन नाही केलं आहे त्यांना तर खूप मदत होणार आहे, कारण की बरीच मुलं फाउंडेशन करून 11वी 12वी करत असतात. सो फाउंडेशन मिस झालं आहे तुमचं तर तुमच्यासाठी बेस्ट चान्स आहे हा. यू हॅव टू अटेंड दिस 45 मिनिट्स सेशन. आणि ते झाल्यानंतर जर तुमचं बायोलॉजी असेल तर पुढे बायोलॉजीचं लेक्चर कंटिन्यू होईल 1:15 पर्यंत, आणि जर बायोलॉजी नसेल तर तुम्ही इथून घरी जाऊ शकता 12 वाजता. सो 8 ते 12 असा तुमचा क्लास असणार आहे. सो हा झाला टाईम टेबल. पहिली बॅच आपली 23 मार्चला चालू होत आहे, आणि पुढे जे आता हा व्हिडिओ लेट बघत आहेत हे सेम पॅटर्नमध्ये वर्क होणार आहे, फक्त डेट्स शफल होतील. तुमच्या डेट शफल होतील. फॉर एक्झाम्पल पहिली दुसरी बॅच आपण जी नेक्स्ट फेज चालू करू, नेक्स्ट हे चालू करू डेमो सेशन्स, ते समजा 29 किंवा 30 मार्चला फॉर एक्झाम्पल चालू झाले तर या सगळ्या डेट्स पुढे शिफ्ट होणार आहेत. बट हा पहिल्या बॅचसाठी जो पूर्ण वर्क फ्लो आहे तोच वर्क फ्लो नेक्स्ट सेकंड थर्ड फेजमध्ये पण व्हॅलिड राहणार आहे. हा जो कन्सेप्ट बूस्टर मी जो म्हणत होतो हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की 11वी 12वी आणि 10वीमध्ये जे प्रिपरेशन गॅप असतो, आपण जो म्हणतो ना 10वीमध्ये सर माझ्या मुलीला एवढे चांगले टक्के होते 12वीला का कमी पडत आहेत, असे तुम्ही ऑब्झर्व केले असतील बरेच एक्झाम्पल्स की ज्याच्यामध्ये 10वीला चांगले टक्के असतात 11वी 12वीमध्ये कुठेतरी चांगला स्कोर येऊ नाही शकत. त्याचं कारण असं असतं की 10वीमध्ये केलेल्या अभ्यासाची पद्धत आणि 11वी 12वीमध्ये रिक्वायर्ड जी मेथड आहे त्याच्यामध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे. हे कॉन्सेप्ट्स बऱ्याच मुलांचे वीक असतात. 10वीमध्ये मार्क पाडण्यासाठी कॉन्सेप्ट जास्त लागत नाहीत. 10वीमध्ये मार्क पाडण्यासाठी पाठ करूनही मार्क पाडू शकतो आपण, आणि हेच पाठांतर मुलांना पुढे जाऊन प्रॉब्लेम क्रिएट करतं, कारण की 11वी 12वी ते लोक सेम पॅटर्ननी अभ्यास करणं चालू करतात, जे की चुकीचं आहे. त्यामुळे इथे शिकवलं जाईल की 8वी 9वी 10वी ज्या गोष्टी आपण पाठ केलेल्या त्या आता समजून घ्यायच्या. सो हे समजण्यावरती हा ब्रिज आपण बांधतोय. या दोघांमध्ये जो गॅप आहे ना, मुलं उडी मारू शकतात ज्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे, ती कॉन्सेप्ट क्लिअर आहे, बट बऱ्याच मुलांकडे कॉन्सेप्ट क्लॅरिटी नसल्यामुळे हे इथे पडून जातात. सो आपल्याला बेसिकली त्यांच्यामध्ये एक ब्रिज डेव्हलप करायचं की इथून इथे जर्नी आपली स्मूथ राहावी. त्यासाठी जसं मी डिस्कस केले की 4ही सब्जेक्ट्सचे 4 टॉपिक कव्हर करणार आहोत. 10 ते 15% अख्ख्या सिलेबसचा कव्हर होणार आहे. सो मुलांसाठी हा ट्रेलर आहे. ह्या 2 महिन्यात जे होणार आहे तेच पुढच्या 2 वर्षात क्लासमध्ये होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला हे हेवी आहे खूप, तर तुम्ही डिसाईड करू शकता की नाही सर JEEपेक्षा मग CET बरं. किंवा जर तुम्हाला वाटत असेल ठीक आहे दिस इज परफेक्ट, या जे काही पेस चालू आहे सध्या क्लासमध्ये ह्याला मी कोपअप करू शकतो आणि माझे मार्कही चांगले पडत आहेत, तर तुम्ही JEEसाठी बरोबर एलिजिबल आहात. पुढे मी जसं सांगितलं तुम्हाला पॅट लेवल 1 आणि लेवल 2, पॅट इज पाथ फाइंडर असेसमेंट टेस्ट लेवल 1 आणि लेवल 2 जे आपण कंडक्ट करणार आहे त्याचे पॅटर्न कसं आहे, टार्गेट फ्रेमवर्क. पहिली पॅट जी आहे दॅट इज फॉर CET मध्ये कसं परफॉर्मन्स होऊ शकतं त्यासाठी, अँड सेकंड लेवल इज फॉर JEE मेन्स अँड नीट. याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसतं. CETच्या परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग नसतं. सो फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स तिघांचेही 50-50 प्रश्न विचारले जातील आणि बायोलॉजीचे 100 प्रश्न विचारले जातील. जर बायो असेल तर, समजा बायो अटेंडन्स नाही केलं तर तुम्ही PCMचा पेपर द्यायचा आहे, आणि ज्या मुलांनी मॅथ्स ड्रॉप केला असेल तर तुम्ही PCBचा पेपर द्यायचा आहे, आणि जर तुम्ही 4ही सब्जेक्ट ठेवत असेल तर PCMBचा पेपर द्यायचा आहे. रँक लिस्ट सेपरेटली पब्लिश केली जाईल. सो फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये हा प्रत्येक प्रश्न 1 मार्काला असणार आहे, आणि मॅथ्समध्ये प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. असे मिळून 200 मार्क होतात, 50, 50 आणि 100. जर PCB देत असेल तर 50, 50 आणि इथे बायोचा 1 प्रश्न 1 मार्काला आहे, तर तेही 200 मार्क होतात. इथे नेगेटिव्ह मार्किंग नसतं. सो 50 मधले 40 येत आहेत, 10 तुम्ही तुक्के मारू शकता. ठीक आहे, गेस करू शकता. तुम्ही हा विचार नका करू की सर आत्ता गेस नाही करत, आम्हाला बघायचं किती येतं किती नाही. तसं नाही आहे. आत्तापासूनच आपल्याला पूर्ण पेपर कंप्लीट करायचा आहे, कारण की शेवटची CETमध्ये पण असंच आम्ही सांगतो मुलांना, तुम्हाला जेवढं येतं आहे ते झाल्यानंतर उरलेल्या टाईममध्ये बिलकुल ते प्रश्न सोडून द्यायचे नाही आहेत. यू हॅव टू गेस. कारण की 10 प्रश्न सोडून दिले आणि त्यातले सगळ्यांची उत्तरं C लिहिली तर कमीत कमी 2 तरी बरोबर येतात. 2 किंवा कधी कधी 3 किंवा 4 पण येऊ शकतात, लकवर आहे आपल्या. सो जे काही नाही जमत आहे ते मार्क करायचे असतात, बट हे दुसऱ्या दिवशी नाही फॉलो करायचे. सेकंड डेला काय होणार आहे की JEEची एक्झाम असणार आहे, म्हणजे पेपरची लेवलच वाढणार आहे. सिलेबस नाही बदलणार आहे, सिलेबस त्याच 4 धड्यांवर आहे, फक्त लेवल वाढणार आहे. आणि जेव्हा लेवल वाढणार आहे तेव्हा नक्कीच त्यांना जो टाईम आम्ही 3 तास देतो, इथे 3 तास देतो आहे ना या 150 प्रश्नांना सोडवायला, तर इथे पण 3 तास देऊ, बट यावेळेस आम्ही त्यांचे प्रश्न कमी करून टाकू. 150 नाही, फक्त 75 प्रश्न. फिजिक्सचे 25, केमिस्ट्रीचे 25, मॅथ्सचे 25, असे 75च प्रश्न करायचे. पण इथे
प्रत्येक प्रश्न विचार करणारा लावणारा आहे. इथे 4 प्रश्न 4 टॉपिक आम्ही शिकवलेत ना जे, त्या 4 टॉपिकवरती प्रश्न येणार आहे. इथे पण 4 टॉपिकवर येणार आहे. पण इथे काय होणार आहे की पहिला आणि दुसरा टॉपिक मिक्स करून क्वेश्चन येणार आहे. इथे क्वेश्चन मल्टी कॉन्सेप्ट असतील, इथे क्वेश्चन सिंगल कॉन्सेप्ट असतील. CETला स्ट्रेट फॉरवर्ड थिंकिंग कमीत कमी रिक्वायर्ड असतं. JEEमध्ये थोडंसं आपल्याला इंटरलिंकिंग करता आलं पाहिजे. 2 गोष्टी मर्ज करून कसं प्रोसेस करायचं ह्याचं डेव्हलपमेंट करायचं आहे. आणि हे काही मुलांमध्ये स्टार्टिंगपासून डेव्हलप्ड असतं 10वीपर्यंत. बट जर नसेल तर तुम्हाला तो फाउंडेशन प्रोग्राम जो आहे तुमचा स्कोर बूस्टर, दॅट विल हेल्प यू. कॉन्सेप्ट बूस्टर विल हेल्प यू बिकॉज तिथे तुमचे कॉन्सेप्ट जे वीक राहिलेले ते आता स्ट्रेंथन झाल्यानंतर तुम्हाला कळतील की गोष्टी कशा लिंक करायच्या असतात. आणि हे तुम्हाला जमलं तर चांगलंच आहे. समजा तुम्हाला JEE टफ गेला पेपर, तर रिझल्ट आल्यावरती आपण त्याचं ॲनालिसिस करू आणि तुम्हाला प्रॉपर गायडन्स देऊ की तुम्हाला कोणती बॅच सुटेबल आहे. जर कमी मार्क पडले ह्या टेस्टमध्ये तर असं बिलकुल जाणून असं नाही वाटून घेतलं पाहिजे की सर कमी पडले म्हणजे मी JEE नाहीच करू शकणार आहे. हे कमी पडल्यानंतरही आपल्याकडे 2 वर्ष आहेत. सो जर एकदम इच्छाशक्ती मुलाची चांगली असेल, 10वीपर्यंत अभ्यास कमी आहे, 2 महिन्यात तेवढं नाही झेपवलं कारण की 10वीपर्यंत वीक होता, आणि पण पुढे अभ्यास करण्याची खूप मेहनत करण्याची ताकद असेल किंवा त्याची शक्ती असेल तेवढी की मी 2 वर्ष जर खूप मेहनत घ्यायला तयार आहे अशी तयारी असेल, तर तशा मुलांसाठी तुम्ही JEE बॅच घेऊ शकता. मी आधीच सांगतोय हे दोन्ही टेस्टवर आम्ही तुम्हाला सजेशन देणार आहे. आम्ही तुम्हाला सॉर्ट नाही करणार आहे की ह्यानी ही बॅचच घेतली पाहिजे, ह्यानी ही बॅचच घेतली पाहिजे. ओके, दॅट इज जस्ट फॉर सजेशन. तुम्हाला बॅच अलोकेट करण्याचा हे एक प्रोग्राम आहे. जर तुम्हाला वाटत असेल नाही सर JEEमध्ये थोडे कमी मार्क आहे बट आमच्या मुलाला किंवा मुलीला JEEच करायचं आहे, तर आम्ही तुम्हाला JEE बॅचमध्ये बसण्याची संधी देऊ. बट त्याच्यामध्ये पण आम्ही तुम्हाला सारखं मध्ये 3-3 महिन्यानंतर जे आपण मीटिंग्स घेऊ त्या मीटिंग्समध्ये सांगत राहू की काय प्रोग्रेस होतोय नाही होते. आणि जर प्रोग्रेस होत नसेल तर त्याला पण वेगळे मेजर्स आहेत आणि त्याच्यावरती आपण वर्क करू शकतो टुगेदर. बट रिमेंबर, दिस इज नॉट अ फिल्ट्रेशन टेस्ट. दिस टेस्ट इज नॉट मेंट की टू सॉर्ट आउट JEEची मुलं वेगळी करून बॅच रन करण्याचं नाही आहे. ही सगळ्यांना अपॉर्च्युनिटी देण्यासाठी, बट एक मिररसारखी ही टेस्ट. ह्या टेस्टने आपल्याला समजणार आहे की 2 महिन्यात जे होतं तेच पुढे रेप्लिकेट होणार आहे. जर मला 2 महिन्याचं नसेल समजत, अवघड वाटत असेल, तर नक्कीच पुढे जाऊन ही जर्नी अजूनही टफ होणार आहे. त्यामुळे बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. ओके, सो ऑब्जेक्टिव्ह ह्याचा आहे की रॉ नॉलेज आपल्याला चेक करायचं की मुलांना 2 महिन्यात आम्ही जे शिकवले ते त्यांना झेपलं आहे का आणि इथे त्यांना ॲडव्हान्स प्रॉब्लेम सॉल्विंग जमतं आहे का हे चेक करण्यासाठी आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टेस्ट पॅटर्न्स. अँड नाव फायनली मी जसं एकदा रिवाईज करून देतो. आपल्याला पाथफाइंडर फनेलमध्ये, पाथफाइंडर बॅचमध्ये इनपुट स्टुडंट विल स्टार्ट ऑन 23 मार्च. 23 मार्चपासून बॅचेस चालू होतील. 10 ते 12 दिवस मुलं बसून बघू शकतात आणि नंतर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ॲडमिशन घेण्यासाठी पहिला इन्स्टॉलमेंट आहे तो तुम्हाला पे करावा लागेल, जो की 30,000 आहे. कुठलीही बॅच घ्या तुम्ही, बॅच सिलेक्शन आपण जूनमध्ये करणार आहे, बट पहिला इन्स्टॉलमेंट सगळ्यांचा सेमच राहणार आहे. बॅच वाईज फीज वेगळ्या आहेत जे की तुम्ही ऑफिसमध्ये विचारू शकताय की काय कुठल्या बॅचची फी आहे. बट मी जस्ट इथं क्लिअर करतो की फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुम्हाला 10 to 12 डेजमध्ये भरायचं आहे. काही स्पेशल केसेस असतील जर तुम्हाला येऊन भेटायचं आहे तुम्ही भेटू शकता. थोडंसं तुम्हाला आम्ही डेमोमध्ये पण एक्सटेन्शन देऊ शकतो. पुढे हा जो 2 मंथचा जो फाउंडेशन आणि कन्सेप्ट बूस्टर कोर्स आहे, यामध्ये आपण 2 महिन्यात काय शिकवले मी सांगितलं काय शिकवणार आहे. त्याचं मेजरमेंट, त्याचं पुढे आम्ही पॅटमध्ये 2 एक्झाम्स घेऊ, CET आणि JEE लेवल. त्याच्या बेसिसवरती आम्ही काउन्सिलिंग करू, 1-to-1 काउन्सिलिंग करू आणि रिझल्ट ॲनालिसिस पण देऊ तुम्हाला की कुठला स्टुडंट कोणत्या सब्जेक्टमध्ये वीक आहे, कोणत्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॉंग आहे, इम्प्रूव्हमेंटसाठी काय स्कोप आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. आणि आउटपुट, याचा आउटपुट हे की बॅच अलोकेशन, कोणत्या बॅच तुमच्यासाठी सुटेबल आहे. आता तुम्ही कुठल्याही क्लासमध्ये जाल तुम्हाला सांगतील की JEE करा, JEE करा, CET होऊन जातं, JEE करा, CET होऊन जातं. पण आम्ही त्याच्यात बिलीव्ह नाही करत की नुसतं कोणाला JEEसाठी पुश करण्यासाठी. ज्याचं पोटेन्शियल जे आहे तुम्हाला तुमचं पोटेन्शियल ओळखायचं आहे आणि त्याच्यामध्ये बेस्ट आणायचं आहे. सो त्या फिलॉसॉफीने आम्ही चालतो आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न हाच राहील की मुलाला किंवा मुलीला कोणती बॅच जास्त सूट करणार आहे त्या बॅचमध्ये आपण त्याच्यातनं बेस्ट एक्स्ट्रॅक्ट करू शकू, ना की कुठल्या तरी दुसऱ्या बॅचमध्ये जिथे सूटच नाही करत आहे, अवघड चालल्या आहेत गोष्टी, झेपत नाही आहेत आणि तिथे प्रेशराईज करून त्याला करायला लावणं. दॅट इज रॉंग वे ऑफ कोचिंग. सो मला असं वाटतं की दिस विल बी द बेस्ट फनेल टू गो थ्रू. अँड वन्स यू कम आउट इन जून यू विल हॅव अ क्लॅरिटी की हां माझ्यासाठी नाव दिस इज द बेस्ट थिंग. अँड एकदा मुलांना स्वतःला कळालं की मला हे करायचं आहे, माझ्यासाठी हे बेस्ट आहे, तर मुलं क्लॅरिटीने अभ्यास करू शकतात. जर आपण पालकांनी जर तुम्ही त्यांना पुश कराल की नाही तू CETच कर, तू JEE नाही करू शकत, तर त्यांना 2 वर्ष ही गोष्ट खात राहील की मी JEE करू शकलो असतो. मला असं वाटतं लेट स्टुडंट डिसाईड, लेट स्टुडंट पास थ्रू दिस. ते जातील ह्याच्यातनं, लेट देम डिसाईड. इफ दे डिसाईड देमसेल्फ
they will have clarity, they will take the responsibility of it, and then they will work towards the goal. Okay, so phase 1 is the Pathfinder batch, and then phase 2 is after June. Then we start the syllabus further. Syllabus start इथेच होतोय, 4 धड्यांच्या पुढचा सिलेबस इथे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल, हेच लिहिलं आहे इथे. त्यांना आम्ही प्रिंटआउट्स देऊ जे की 2 महिन्यासाठी आपल्याला लागणार पण आहेत. या व्यतिरिक्त काही गोष्टी सांगतो की पूर्ण बॅचमध्ये जे काही शिकवलं जाईल ह्याचे आम्ही मुलांना रेकॉर्डेड लेक्चर्स पण ॲपवरती प्रोव्हाइड करून देऊ. ॲपचा ॲक्सेस मुलांना स्टार्टिंगला फ्रीली दिला जाईल, बट लेटर ऑन पुढे जाऊन आपण मुलांना ॲपचा ॲक्सेस रिस्ट्रिक्ट करू. क्लासच्या मुलांसाठीच ॲप अवेलेबल असतं. सो पुढे जाऊन जेव्हा ॲडमिशन होईल आणि जून नंतर मुलांना प्रॉपर ॲपचा ॲक्सेस पण राहील. रेकमेंडेड हे आहे की ॲपमधले व्हिडिओ तेव्हाच बघायचे आहेत जेव्हा मुलं ॲबसेंट असतील, ना की तेव्हा बघायचे आहेत की क्लासमध्ये गोष्टी नीट नाही समजल्या आहेत तर घरी व्हिडिओ बघू, आणि ही सवय नाही लावायची. मला हे म्हणायचे की व्हिडिओ त्यासाठीच आहेत की गोष्टी क्लासमध्ये नाही समजल्यात तर फायद्याचं आहे, बट काही मुलं ह्याचा गैरफायदा घेतात की क्लासमध्ये थोडं कमी लक्ष देऊ, घरी जाऊन आपल्याकडे आहेच परत बघण्यासाठी ऑप्शन. सो जर असं करत असाल तर क्लासचा टाईम वेस्ट होतोय. क्लासमध्ये येताय तुम्ही, क्लासमधला जो तुम्ही वेळ देताय 5 तास 4 तास तो वेस्ट करताय आणि परत घरी जाऊन अभ्यास करताय. सो त्यामुळे हा जो ॲपचा ॲक्सेस आहे हा ॲपचा ॲक्सेस लिमिटेड असणार आहे. त्याचा जास्तीत जास्त यूज तुम्ही क्वेश्चन सॉल्विंग टेस्टसाठी करायचा आहे. जास्तीत जास्त त्याचा यूज तुम्ही करायचा आहे. जर तुमचे कुठले लेक्चर मिस झाले आहेत तर करायचं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हे पूर्ण प्रोसेस ऑफ डेमो समजला आहे. दिस होल थिंग सुट्टी झाल्यानंतर वी आर स्टार्टिंग फ्रॉम 1 जून. ओके, सो आय होप तुम्हाला पूर्ण व्यवस्थित समजलं आहे सेशन. काहीही डाऊट असतील तुम्ही ऑफिस नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता. या व्हिडिओच्याच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळतील. ब्रांचचं लोकेशन, कॉन्टॅक्ट पर्सन, त्यांचे फोन नंबर्स. थँक्यू सो मच.